मेडिकल आलं पाणी नाही. हे म्हणाला अजून 1 महिना लागल वरून ऑर्डर यायला. हे म्हणतील अजून हे करायचंय त्याला 2 महिने. आम्ही पाहायचं कोणत्या तोंडाचा या विषय. नाशिक शहराच्या जवळपास असलेले दिंडोरी तालुक्यातील नवे धागूर परिसरातून पिण्याच्या पाण्याचा भीषण पाणी प्रश्न उपस्थित झाला आहे. खरं तर या गावापासून काही अंतरावरच आळंदी डॅम असून धरण उशाला कोरडं कशाला अशी गत या परिसरात नागरिकांची झाली आहे. पावसाळा सुरू होऊन काही दिवस उलटले तरी देखील या परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी हंडा घेऊन वणवण करावी लागत आहे. दिनांक 22 जुलै रोजी नवे धागूर परिसरातून शेकडो महिलांनी दिंडोरी पंचायत समितीत हंडा मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केले आहे. यावेळी आंदोलनकर्त्या महिलांनी सांगितले की 4 गावां मिळून आम्हाला एकच विहीर असून त्यावेळेला पुरेसे पाणी नसल्याने पिण्यासाठी पाणी मिळत नाही. म्हणून नवे धागूर या ठिकाणी स्वतंत्र विहीर देण्यात यावी अशी मागणी महिलांनी प्रशासनाकडे केली आहे. दिंडोरी पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी यांनी सांगितले की आंदोलनकर्त्या महिलांचा प्रस्ताव आमच्याकडे आल्यानंतर वरिष्ठ पातळीवर पाठवण्यात येऊन त्यांची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाईल असे यावेळी त्यांनी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना सांगितले आहे. म्हणून या भीषण पाणी प्रश्नाविषयी प्रशासन काय हालचाली करत आहे हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर इथं आम्ही आलोय का आमच्या गावाला 3 महिन्यापासून पाणीच नाही. असं म्हणलं तर जसा उन्हाळा लागतो तसं पाणीच नाही भेटत. 4 गावां मिळून एकच विहीर आहे. तर आम्हाला नवीन विहीर पाहिजे याच्यासाठी महिला आले. नेमकं काय आश्वासन दिलं? नवीन विहीर पाहिजे आम्हाला. नाही शासनाच्या वतीने काय आश्वासन देणार संबंधित विभाग? त्यांनी आम्हाला अशी समज दिली का तुम्ही पाठपुरावा करा आम्ही विहीर देतो. नळीची वाडी आणि 4 गावाला एक विहीर आहे. पाणी पुरतच नाहीये. 4-5 महिने झाले पाणीच नाही. दुसऱ्याच्या विहिरीवर पाणी गाडी द्या पाणी द्या. आता आम्ही हे करायचं पण पाणीच नाही आम्हाला. आता इथं विहिरीसाठी आलो. इथं काही आम्हाला हे नाहीये. आता आणखीन ते काय आम्हाला हे सांगत ते सांगत आम्ही काय सांगितलं काय आश्वासन ते आम्हाला सांगत संमती आणा हे करा. आम्ही येडेधडे माणसं कुठं जाणार आहे आणायला काय करायला काय करायचं. पंचायतीचा जो धागूर ग्रामपंचायतीचा जो आज मोर्चा आला होता जलजीवन मिशन ज्या स्कीमच्या निगडीत हा विषय होता. तर त्यांनी ह्या स्कीम अंतर्गत नवीन विहिरीची मागणी केलेली आहे. तरी सदर मोर्चाचं असे आश्वासन देण्यात आले की नवीन विहिरीची मागणी शासन स्तरावर करावी लागणार आहे. त्यासाठी सुधारित प्रस्ताव तयार करावा लागेल. तर सुधारित प्रस्ताव हा ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत जिल्हा परिषदेला सादर केला जाईल व त्याचा पाठपुरावा केला जाईल. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक.